आजकाल नवीन नवीन धर्म यायला लागलेत. नवीन नवीन आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये कमी आहे. कमी कशाचं, भरपूर झालंय. खेडोपाडी झालंय, ते आदिवासी भागामध्ये तर भरपूर झाले. अहो 5-5 किलो तांदळावर लोक धर्म बदलायला तयार आहेत. 5-5 किलो तांदळावर परिस्थिती आहे. आमच्या वसमतला सुद्धा आहे, इकडे तुमच्या वाशिमला सुद्धा आहे. त्याचा 5-10 किलो तांदळासाठी लोक धर्म बदलतात. ख्रिश्चन मिशनरीचं कामच चालू आहे. बाहेरच्या देशातून पैसा यायला लागलाय. तुम्ही म्हणाल महाराज हे शिवकथेच्या व्यासपीठावरून हेच बोलायची गरज आहे. धर्माविषयी जागृत झालं पाहिजे माणसाला. धर्माविषयी जागृती गरजेची आहे. धर्म जर नाही राहिला, 4 दिवसाला सप्ताह करायला सुद्धा आम्हाला अधिकार राहणार नाही. आलं का लक्षात? सप्ताह करायला सुद्धा अधिकार राहणार नाही. चला, म्हणून म्हणतो नवीन नवीन धर्म यायला लागलेत आणि त्या धर्माचे गुरु आज मार्केटमध्ये यायला लागलेत. आणि समाजामध्ये असे धर्म बदलणाऱ्या येड्या लोकांची संख्या वाढत चालली. आणि त्या येड्या लोकांना फसवणारे गुरु सुद्धा वेडेच म्हणावं लागतील. कोणालाही लोक गुरु करायला लागलेत आजकाल. ₹1.25 रुपया दिला आणि माय म्या गुरु केला, मरका गुरु रडका केला, दोघाचा बोध वाया गेला. त्याच्यामुळं गुरु सुद्धा गुरु म्हणजे काय असतो माय सांगू का? एक गुरु म्हणजे जो भवसागरातून काढून भावसागरामध्ये घेऊन जातो. काय म्हणतो मी? एकाच वाक्यामध्ये गुरुची व्याख्या, एका वाक्यामध्ये गुरुची व्याख्या. जो भवसागरामधून काढतो आणि भावसागरामध्ये घेऊन जातो त्याला गुरु म्हणायचं. एका वाक्यामध्ये, एका वाक्यात. आणि तसा गुरु आपल्या वारकरी संप्रदायाला आहे. माय आपल्या वारकरी संप्रदायाला तो माऊली ज्ञानराज, योग्यांची माऊली म्हटलं, विश्व माऊली म्हटलं. ज्ञानोबारायांसारखा गुरु तुमच्या आमच्याकडे असताना दुसरे गुरु शोधत बसायची गरज नाही आपल्याला. म्हणून वारकरी संप्रदाय, तुम्ही भगवान बाबांची सेवा करा, माऊलींची सेवा करा, ज्ञानेश्वरी वाचा. चला.